सध्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी पाणी टंचाई जाणवतीये, तर काही ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती देखील निर्माण झाली आहे। त्यातच यवतमाळची जर आपण बातमी बघितली तर अतिशय धक्कादायक आहे। पाणी घेताना जवळपास 12 वर्षाची एक मुलगी त्या ठिकाणी नदीत पाय घसरून तिचा मृत्यू झालेला आहे आणि त्यानंतर एबीपी माझानी तिथं बातमी दाखवली आणि आता जर आपण बघितलं तर तिथं अक्षरशः प्यायला सुद्धा पाणी नाही अशी परिस्थिती यवतमाळमध्ये अनेक ठिकाणी आहे। आपल्यासोबत खासदार सुप्रियाताई आहेत। ताई, जर आपण ती बातमी बघितली असेल, 12 वर्षाची मुलगी, एकीकडे आपण शिक्षण वेगवेगळ्या गोष्टी सांगतो, पाणी मिळत नाही पिण्यासाठी, म्हणजे किलोमीटर 2-2, 5-5 किलोमीटर चालत जावं लागतं तिथं। ही खूप दुर्दैवी घटना जी झालेली आहे आणि स्वतःचं मन सुन्न करणारी आहे। याचं कारण एक छोटीशी मुलगी जिचे खेळायचे दिवस आहे, ती कुटुंबाला पाणी भरायला मदत करते आणि त्याच्यात तिचा मृत्यू होतो। म्हणजे मला विचाराल तर असं स्वतःला कधी कधी वाटतं की आम्ही सगळ्यांनीच या सिस्टमनी फेल केलं का आपल्या मुलांना, असा एक विचार अनेक वेळा मनात येतो। आणि मला एकच म्हणजे ज्याची मी व्हाईट पेपर माझ्याही मतदारसंघात मांडला आहे की मी टीका करत नाही आहे, पण केंद्र सरकारचा एक फ्लॅगशिप प्रोग्राम होता जल जीवन मिशन आणि तो खूप चांगल्या मनानेही सरकारने केला असेल, मी काही टीका करत नाही त्याच्यावर। पण ज्या पद्धतीनं तो इम्प्लिमेंट झाला, करोडो रुपये, आणि तुमच्याच त्या स्टोरीमध्ये जल जीवन मिशनचा पाईपलाईन तिथे पोचलेली आहे असंही ती स्टोरी सांगते। तर जर पाईपलाईन जेव्हा DPR झाला तेव्हा या सगळ्याचा विचार नाही का झाला? त्यामुळे आम्हीही सगळ्यांनी आत्मचिंतन, मी माझ्याही मतदारसंघाची पूर्ण ओनरशिप घेते की जेव्हा जेव्हा DPR हे झाले, हे सरपंच, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माझ्या सगळ्या सहकारी आणि पदाधिकारी, हा काही पक्षाचा विषय नाही, एक टीम म्हणून सगळ्यांनी काम केलं। तर जल जीवन मिशन त्याच्यात करोडो रुपये खर्च झाले, मग त्याचा इम्प्लिमेंट का होत नाहीये? मग हा निधी जो ज्या प्रोग्राम केला तो करायच्या ऐवजी भूजल कसा वाढेल ह्याच्यावर आपण फोकस केला पाहिजे का, हाही विचार आपण आता केला पाहिजे। आता हे तू मेमे करायची वेळ नाहीये, आपण सोल्युशन, आणि माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की तुम्ही तज्ज्ञांना विचारा, तज्ज्ञांची मदत घेऊया। एक कमिटी मी अनेक वेळा माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्रपणे विनंती करते की महाराष्ट्राची इकॉनॉमिक परिस्थिती, महाराष्ट्रातला क्राईम आणि पाण्याची परिस्थिती ह्याच्या तज्ज्ञांच्या कमिटीज करा, तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेऊ आणि आपण एकत्र मिळून महाराष्ट्रासाठी या पाण्याच्या प्रश्नासाठी आपण सगळ्यांनी लढलं पाहिजे आणि मार्ग काढला पाहिजे। ताई, जर आपण बघितलं तर एबीपी माझाची टीम वेगवेगळ्या गावांमध्ये, म्हणजे अर्थात यवतमाळची ही घटना घडली आणि तिथं वेगवेगळ्या गावांमध्ये गेलं, अक्षरशः म्हणजे डोळे रडेल अशी परिस्थिती आहे। कारण महिला अक्षरशः जीव धोक्यात घालून विहिरीजवळ जातात, अक्षरशः ती स्टीप तुम्ही बघितली असतील, ती व्हिडिओ जर तुम्ही बघितले असेल, व्हिडिओ बघितले तुम्ही? हो, अर्थातच मी सगळेच व्हिडिओ पाहिलेले आहेत। आणि म्हणजे कालच उजनीचा धरणाचा पण जो विषय झाला, उजनी धरण, आम्ही आनंद होता आम्हाला की उजनीचं धरण 100% म्हणजे ओव्हरफ्लो झालं होतं यावर्षी, तर मला इतका आनंदाचा तो दिवस होता। आणि मग आज शून्यावर उजनीचं धरण आलंय, त्यामुळे पाण्याचं मॅनेजमेंट, मी सरकारला उगाच दोष देत बसणार नाही, पण मला हा सरकारला प्रांजळ प्रश्न आहे, एक नागरिक म्हणून हा प्रश्न विचारायचा आहे की जर यावर्षी पाऊस चांगला झाला, जलजीवन मिशनची कामं झाली आहेत, तर मग प्रॉब्लेम कुठे आहे? ह्याचा खूप सायंटिफिक अभ्यास सरकारने तातडीने करणं गरजेचं आहे। आज लोक भरडली जात आहेत। ताई, म्हणजे आरोप होत आहेत सरकारवर, पुन्हा एकदा आपण बघतोय तुमच्या ह्याच्यातून सुद्धा, पण म्हणजे हे वर्षानुवर्ष प्रश्न, म्हणजे सरकार कुणाचाही असो, बीजेपीचा असो, आज महाविकास आघाडीचा असो किंवा महायुतीचा असो, हे तुमच्या काळात देखील हेच प्रश्न होते, अजून देखील सुटताना दिसत नाही। हे वाटत नाही का फेलियर आहे सगळ्या नेत्यांचं, एकमेकांवर आरोप करणं, राजकीय करणं, वेगवेगळे प्रत्यारोप करणं? नाही नाही, मान्य आहे मला, तुम्ही म्हणताय, मला पूर्णपणे मान्य आहे। पण 10 वर्ष, आज ठीक आहे आमच्या काळात झालं नाही, मी मान्य करते, पण गेल्या 10 वर्षामध्ये डबल इंजिनचं सरकार आहे ना, राज्यात पण आहे, देशात आहे। त्यांनी जल जीवन मिशनचा प्रोग्राम आला, आम्ही त्याचं स्वागत केलं। 2.5 वर्ष आमचं सरकार इथे होतं तेव्हा आम्ही त्याचं स्वागत करून त्यांच्याबरोबर पूर्ण ताकदीने कामही केलं। पण मग त्या पैशाचं त्याचं काय झालं याचं उत्तर कधीतरी सरकारला द्यावं लागेल ना। आता असं नाही ना, 60 वर्ष आम्ही काही नाही केलं, ठीक आहे बाबा, तुम्ही आमच्यावर आरोप केले, पण 10 वर्ष आज तुमचंही सरकार आहे। आणि म्हणून मी फक्त 60, 10, 50 ह्याचा हिशोब करत नाही, माझं म्हणणं एवढंच आहे की महाराष्ट्राच्या सरकारने एक दिवसाचं सेशन बोलवावं, ह्याच्यात आपण सगळे लोकप्रतिनिधी एकत्र बसून ह्याच्यावर चर्चा करूया, जे तज्ज्ञ आहेत, ज्यांनी पाण्यावर काम केलंय त्यांचं मार्गदर्शन करून महाराष्ट्रासाठी मार्ग काढूया।
ताई अजून एक प्रश्न तिथं जाणवतोय तो म्हणजे अर्थात या गावांमध्ये छोट्या छोट्या गावांमध्ये पाण्यामुळं तिथं मुली कोणी द्यायला तयार नाहीत, अर्थात लग्न होत नाहीयेत, अशी परिस्थिती तिथं ग्रामीण भागामध्ये दिसतीये. नाही असे अनेक सामाजिक प्रश्न हे वारंवार अनेक ठिकाणून येत असतात आणि त्याच्यावर फोकस्ड काम करणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं नांदेडची जी परिस्थिती आहे, माझा विश्वास आहे की तिथे अनेक वर्ष अशोक चव्हाणजी आणि त्यांचं कुटुंब तिकडे काम करतायत. मला असं वाटतं तिथली जी ग्राउंड रियालिटी आहे ती अशोक राऊंडकडून माझ्यापेक्षा जास्त तुम्हाला कळेल. त्यांना ते अनेक वर्ष मुख्यमंत्री राहिलेले आहेत, त्याच्यामुळे या विषयावर ते जास्त योग्य मार्गदर्शन करू शकतील. ताई येत्या काळामध्ये आणखीन अशा पद्धतीने राज्यभरात परिस्थिती जाणवेल, पाणी टंचाई असेल किंबहुना दुष्काळ परिस्थिती जाणू शकते. अजून उन्हाचा तडाखा वाढताना दिसतोय. कशा पद्धतीने मार्ग काढता येईल यावर? पाणीसाठी तर वनवन फिरतायत लोक. नाही पाण्याचं मॅनेजमेंट, पाण्याचा वापर आणि रिसायकलिंग. पाण्याचं रिसायकलिंग शिवाय दुसरा आता मार्गच नाही राहिलेला. एक तर लोकसंख्या, आपण पाण्याची आपली गरज आणि अर्बनायझेशन, अनेक हे नवीन प्रश्न आपल्यासमोर आव्हानं उभी आहेत. त्यामुळे पाणी रिसायकल करणं ह्याच्याशिवाय दुसरा मार्गच नाही. आणि आपण सगळ्यांनी ते अतिशय जपून वापरणे. माझे काका, मला अजूनही आठवतं की आप्पासाहेब पवार त्यांनी, आप्पासाहेब काकांनी 30 वर्षापूर्वी सांगितलं होतं की पुढचं सगळ्यात मोठं आव्हान हे पाणी असणार आहे. आणि तेव्हा आम्ही लहान होतो, आमच्या मनातही यायचं नाही की अरे पाण्यावरनं कशी भांडणं, लढाई किंवा मतभेद होऊ शकतात. पण आज आपण बघतोय की पाणी हा एक रिसोर्स आहे जो आज सगळ्यात मोठं आपल्यासमोरचं आव्हान आहे. त्यामुळे इथून पुढे चांगला पाऊस झाला, त्याच्यानंतर पाण्याचं नियोजन, रिसायकलिंग, पाण्याचा आपण सगळ्यांनी मिळून एक एक थेंब पाणी आपण कसे वाचू शकू, कसं रिसायकल करू शकू, ह्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना आपल्याही आयुष्यात काही चांगले बदल आपल्या हितासाठी करणं गरजेचं आहे. पाणी जपून वापरण्याची गरज आहे, रिसायकल करण्याची गरज आहे आणि यावर पूर्ण मॅनेजमेंट करण्याची गरज आहे. आणि त्याचबरोबर केंद्र सरकारने याकडे पुन्हा एकदा लक्ष घेण्याची गरज आहे, कारण त्यांनी एक मोठी योजना राबवली आहे आणि बऱ्यापैकी कामं झाली आहेत, मात्र नळाला पाणी नाही, असं देखील या ठिकाणी सुप्रिया सुळे म्हणतायत. कॅमेरामॅन विजय राऊतसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.